चला आता खूप उशीर झालाय, झोपूया आपण. अरे व्हॉट मॅन, आता फक्त एकच स्टोरी राहिली ना. कम ऑन, सांगा ना. ए बाई, ती स्टोरी नाही, तो अख्खा ग्रंथ आहे. ते जर सांगत बसलो ना बाई, तरी ना दाढी अशी एवढी वाढेल. सांग ना. तुला दाढी होती राईट? मग ती खूप इंटरेस्टिंग स्टोरी असणार. कम ऑन, ती सांग. ट्विन ब्रदर तुझं. बास झाला आता. सावी, चल आपण झोपायला जाऊ. अरे दीदी यार, माझ्या बॅग्स यांच्या रूम मध्ये आहेत, त्या घेऊन येते म्हणजे यांना झोपायला जागा होईल. येते मी. गुड नाईट. गुड नाईट. अरे साहेबा, बाई तू साहेबा का म्हणतो? मी काय तुझं साहेब आहे का बाई? काय साहेबा? साहेबा इट्स माय स्टाईल, यु नो. ते बोलायचं. आता तू मला सांग, तू प्रत्येकाला भाई भाई बोलतो, मग ती तुझी स्टाईल आहे ना. आता फॉर एक्झाम्पल आनंदी दीदी, तू हिला भाई म्हणतो. कुठल्या अँगलने भाई दिसते? हे भाई, हे असं बोलू नको. हे म्हणजे बाई मूर्ती लहान कीर्तिमान तसलं आहे बाई. मोठमोठ्या गँगस्टर्स बरोबर तिचं उठणं पण नाही म्हणून भाई. काही काय काही काही नाही, खरं सांगतोय बाई. एकदा जंगलात गेली होती एक जिराफाला. तिला म्हटलं काय तू केवढीशी बुटकी, चिडली. उचलला जिराफला आणि त्याचे 4 छोटे झेबरे केले. पप्या गप ना. आलं सावी, ओली हे काय आहे सगळं? डॅडा. काय 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 डॅडा ते आम्ही काय ते असं ठेवणार आहे का? त्यांना काय पिशवीत ठेवणार आहे डॅडाला? शट अप. हे काय आहे? दिस इज टू हॉरिबल. अगं हाच तो तिसरा आहे, साहिल. साहिल मेलाय, त्याची कवटी आहे. हे शुभ बोल ना. एक मिनिट, आधी मला क्लिअर सांगा काय ते. बाई क्लिअर सांगायचं असेल तर माणूस पण तसा पाहिजे ना. अबे काय साहेबा? साहिल. अरे पण हा कोण आहे? मी सांगतो. हाय, मी साहिल. मी तुमचा तिसरा रूम पार्टनर. अरे आओ ना फिर. वेलकम भाई, वेलकम. अबे खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 4 यार. आप, मैं, टॉफी. अरे 3च झाले. और गौरव. आता 3घच बसा आणि त्या पप्पीला बाहेर घेऊन जा. ए पण तुला कसं माहिती याचं नाव टॉफी आहे? तुझा कुत्रा आहे? अरे परत ते थांब ना. एक काम कर ना पप्प्या, तू या टफीला ना आतमध्ये बांध. बाहेर ये शांतपणे. मी तुला आपल्या लेवलला सगळं नीट समजावून सांगतो. ओके? फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. काय बोललाय? आज तुझा पहिला दिवस आहे ना. हा, एक काम कर, तू जेवण मागव. हा, आपण जेवता जेवता बोलू ना. ठीक आहे चल. याला आतमध्ये. पप्प्या राणे की जय. व्हाट इज योर स्टाइल नंबर? करनी है प्राइवेट बातें. ये लो क्या डायल नंबर? कहाँ से तू आता है डार्लिंग, कहाँ को तू जाता है? आके आके मुझको तू ऐसे तड़पाता है. तररिंग. अरे गाइस, वेलकम जॉइन द पार्टी. या कम ऑन. या. हा, अरे नाही भाई, आपण घेत नाही. ऍपल ज्यूस घेत नाही का? ऍलर्जी आहे? ऍपल ज्यूस आहे. अरे नोकरी सोडलेल्या माणसाला स्कॉच परवडेल का? त्यात अजून घराचं भाडं पण द्यायचंय. बघ बाई, बोललो होतो ना मराठी पोरगा आहे. थांब जरा. हे सगळं कशासाठी आहे? टू अ न्यू बिगिनिंग. हो, तू काळजी करू नकोस. हो, राहायची सोय झालीये. उत्तम आहे. खूप चांगली लोक आहेत.
भाई काही बोला, मॅन टॉप क्लास आहे. आय नो यार, एवढ्या लहान वयात फक्त रोल्स विकून रोल मॉडेल होणं खाण्याची गोष्ट नाहीये. भाई तुझ्या रोड रोलर बद्दल बोलत नाहीये, हा राजा बाबू. राजा बाबू मला तर चालबाज वाटतोय, मला नाही गॅरंटी याची. भाई तू किती डाऊट खातो रे, डाऊट इब्राहिम साल. आणि तू काय केलंय, डेमो न घेताच अख्खं प्रॉडक्ट विकत घेऊन आलायस. माल डुप्लिकेट निघाला तर खरंय भाई. काय करतो, त्याची जन्मवेळ, जन्म ठिकाण, गोत्र, कुठून आलाय, काय करतो, हे सगळ्याची माहिती घेतो. हा, आणि मग त्याची एक पत्रिका बनवून जीवनपार्टनर.com वर अपलोड करतो. हा, म्हणजे आपल्या दोघांना त्यासाठी एक पोरगी शोधता येईल. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. भाई मग तू काही बोलतो, अरे मराठी पोरगा आहे, चांगलाच असणार. हाँ अम्मा, तुम्ही केमन आछो? हैं? आम्ही पावलो आजी. हा, शॉप जॉनी बाबा. बंगाली बोलतोय तू. भाई भूमिपुत्र आहे का बांगलादेशी, मराठी बोलून ढाका टाकतोय. बंगाली बाबा. मग आपण जर आधी लाईटचं सॉर्ट आउट करूया का? पण कॅन्डल्स आणायला सांगितल्यात ना पप्याला आपण. कॅन्डलची काय गरज आहे, आपल्याकडे हे ना भाई, हे बघ. गलिच्छ, घाणेरडा, नालायक, नीच. सकाळी गेलो ना घरी, हे बॅग घ्यायची आणि निघायचं. माझ्या घरात एक सेकंद थांबायचं नाही. सिगरेट ओढतोस तू? हे माझ्याकडे लायटर आहे म्हणून मी सिगरेट ओढतो असं असतं का? म्हणजे मग मला बॉम्ब बनवता येतो म्हणून मी अतिरेकी झालो का? ऐक ना साहिल, आपल्या दोघात खरं सांगायचं, मला खरं सांगायचं, तू कोण आहेस? मगाशी घरच्यांशी बोलताना ऐकलं मी तुला, तू त्यांच्याशी वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होतास. तू आता म्हणतोयस मला बॉम्ब बनवता येतो. तू कोण आहेस? मी हा, कोण आहेस तू? मी भूत आहे. खरंच मी भूत आहे. शिरीष, नको ना, मुंह दिखाई तो कर लो शिरीष. नको ना, नको ना. ये पप्या वोट उठ म्हणता ना. काय कोण आहे? चल चल चल, मला तुझी कपाटाची चावी दे. चाल. अरे भाई, बाबाची शपथ, कपाटात काय नाहीये. काय? अरे पैसे, पाकिट, घड्याळ, चेन सगळं इथं उशिकाली आहे, ते घे आणि जा. बाई कपाटाची चावी दे म्हणलं ना, तुला कळत नाही का? अरे कशाला पाहिजे बाई कपाटाची चावी आता? मला ना तुझे कपडे काढायचेत कपाटातून. कप्पा रिकामा नको, माझे कपडे ठेवायचेत ना, माझे कपडे ठेवायचेत ना कपाटात. तू सर्किट आहे का भाई? तू सर्किट आहे का? अशी फंक्शन असते का भाई? अरे हार्ट अटॅकने मेलो असतो, चाकूची भीती नाही वाटत आपल्याला. दगड घालतो उद्या तुझ्या डोक्यात. मला एक सांग पप्या, पण मी तुला चाकू दाखवल्यावर तू हँडजअप का नाही केलेस बाबा? मी पण घाबरलो, जाम तरंगलो, लॅपटॉप लपवला. इथे घाबरट आहे तुझा रूम पडलं. अरे आपण घाबरतो. अरे काय नाही होत रे, काय नाही होत. मला वाटलं रमण राघव आहेस की काय तू? मी तर राजा बाबू आहे. तर अशा प्रकारे साहिल नावाचा सस्पेन्स थ्रिलर आमच्या लाईफ मध्ये आला. हे साहिलचं किस्सा तू मला कधीच सांगितलं नाहीस. भाई खूप जेललंय मी. मला तर आत्ताच कळतंय. एक सेकंड साहिबा, वो स्टार्टिंग से स्टार्ट करो ना यार. ए भाई, त्याच्या स्टोरीला असं स्टार्ट एंड वगैरे असं काही नाही, तो फक्त आहे. आणि त्याच्याबद्दल महत्वाचं सांगायचं म्हणजे दोन गोष्टी, एकतर मुली आणि गोविंदा. गोविंद आला रे आला.
आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला. गोविंद आला येतोय गोविंद. भाई गोविंदाचं गाणं येतंय, म्हणू का ऑब्विसली. 1 2 3 स्टार्ट. मेरी बातें सुनकर देखो हंसना नहीं, उससे झूठ मन कर कहीं फंसना नहीं. मैं सब सच कहता हूँ आपकी कसम, मैंने पिया नहीं बिस्की बियर या रम. माधुरी दीक्षित मिली रस्ते में, खायचे ने हमें सस्ते में. अबे हटा सावन की गोटा, खाल खुजा बत्ती बुझा के सो जा, निन टुकले पिन टुकले. मम म्हणा मंडी पे खड़े ली अंटी, बार बार बजा रही है घंटी. मम म्हणा उल्ला घुमा के पश्चिम को पलट, कटले वटले शाणावन क्या स्वाहा. पाल ले कोई रोग नादा मरने के वास्ते, सिर्फ सेहत के सहारे जिंदगी कटती है. गोविंदा नसीब 1997. सड़े हुए टमाटर के आखिरी दाने, गोए बासी कड़ी के बास मारते हुए बेसन. गोविंदाला काय बोलायचं नाही, कळलं ना? पण इतकं ऑब्सेशन काय तुला गोविंदाचं? बघ ना, ऑब्सेशन नाही, पॅशन आहे गोविंदा. एग्रेशन आहे गोविंदा. इम्प्रेशन आहे गोविंदा. डिप्रेशन आहे गोविंदा. ए गौरव, गोविंदाचे एक एक डायलॉग मोजलीस ना, त्याच्या तोंडातलं एक एक वाक्य मोजलंस ना, तर ग्रंथ तयार होईल, ग्रंथ. आणि ग्रंथ पण साधा सुद्धा नाही, वाटेल त्या वेळेस वाटेल त्या विषयावर फिलॉसॉफी. तुझी 100 पुस्तकं वाचतोस ना, त्यातले 1000 उपदेश वाचतोस ना, त्यापेक्षा गोविंदाच्या फिल्म्स बघत जा. अरे रुक्मिणी हूं मैं गोविंदा की, राधा हूं मैं गोविंदा की, मीरा हूं मैं गोविंदा की. कोणी निंदा करा कोणी वंदा, सबसे आगे अपना गोविंदा. गोविंदा. OMG, गोविंदाचा फॅन. आजच्या काळात गोविंदाचा फॅन म्हणजे जरा रेअर आहे. आय नो. बाई आजच्या जगात हा माणूस असणं हेच रे रे. आणि ते मुलींचं काय म्हणालास तू? जितक्या मुलींना आपण बघितलं सुद्धा नाहीये ना, तितक्या मुली त्याच्या लाईफ मध्ये होत्या. मी तुझी या सगळ्यांशी ओळख करून देतो. हा ही आहे सावनी, 2006 to 2009. ही आहे समन, 2009 to 2012. आणि ही अजिता, 2011 to 2014. अजिता 2011. पण तेव्हा तर मी होते. ऍक्च्युली 2011 मध्ये एका लडाखच्या कॅम्प मध्ये आम्ही भेटलेलो. म्हणजे तू पुण्याला योगा शिबिराला जातोय सांगून तू लडाखला गेला होतास? आणि मला सांगितलं होतं की आजी आजारी आहे. यू सो ब्युटिफुल. आय लव्ह यू आजी. व्हॉट इज दिस आजी? कॉल मी अजिता ना. माय नेम इज अजिता. हे बघ, अख्ख्या जगासाठी तू अजिता असशील, पण माझ्यासाठी तू आजी आहेस. आजी, यू आर सो ब्युटिफुल. माय कुचू पाजी. आजी. सायली, प्रत्येक हिंदी फिल्म मध्ये एक डायलॉग असतो, मुझे मेरे माँ के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है. उफ़ो, आज माँ की बहुत याद आ रही है. आता हा डायलॉग तू म्हणून दाखव. ओफो, मुझे मेरी माँ नाही, तो नाही, आधीचा आलू के पराठे बघ, तो म्हणून. मुझे अपने माँ के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है. क्या बात है यार, सुपर. तू आणलेले आलू के पराठे टेस्ट करून बघूया. ओके. वाह वाह शैली, वाह. हे आलू के पराठे खाऊन ना मला माझ्या अम्माची आठवण झाली. ती सेम अशीच बनवते. तिला तू खूप आवडशील. तिला तुझ्यासारखीच मुलगी सून म्हणून हवी होती. रॉयल कारभार. शायली, राइट? मे आय नो योर नंबर प्लीज? हाँ, 966. ओके. थैंक यू सायली. थैंक यू सर. नेक्स्ट प्लीज. येस. काय नाव आपलं? अंशु.
काय काय आणलंय? मी सगळं जेवण आणलंय. डाळ भात पोळी भाजी. मी 5-5 घरचं जेवण बनवते. गुड. नंतर टेस्ट करतो मी. प्रश्न तर विचारा ना. प्रश्न विचारू? कशा आहात? मस्त. वा, झाला प्रश्न. बरं तर घ्या मग. नाही, काही गरज नाही, आम्ही शोधून काढू. थँक्यू अंशू मावशी. थँक्यू. नेक्स्ट प्लीज. तू आमची 15वी आणि शेवटची कॅन्डिडेट आहेस. तुझं नाव काय? समृद्धी. समृद्धी. ओके समृद्धी, तू काय आणलंयस? काय नाही. काय नाही आणलं? हरकत नहीं. एक बात बताओ समृद्धि, आज तक मुझे तुम जैसी कोई लड़की मिली नहीं, मिली तो बात बनी नहीं, बात बनी तो बात आगे बढ़ी नहीं, इसलिए मैं जिंदगी में पीछे रह गया. ओह सो स्वीट. कसं आहे ना, त्याच्याकडे कुठली तरी जादू आहे बहुतेक. जादू. हे सगळं बघून तर वाटतंय की त्याला नक्कीच ब्लॅक मॅजिक येत असणार आहे. ते मॅजिक नाही, मुलींना वश करायचं मॅजिक. बाई वश कसलं, तो शेंड्या लावायचा पोरींना. आय लाईक दिस गाय, आय लाईक दिस गाय. बाई पोरी सुद्धा फुल लाईक दिस गाय. हा गोविंदा गोपिकांच्या हाती लागायचा. म्हणजे हाय, कशी आहेस? सॉरी बट दिस सीट इज रिझर्व्ड. रिझर्व्ड? या. ऍक्च्युली माझ्यासारख्या एलिजिबल बॅचलरला तू मनात जागा देऊन ती रिझर्व्ह करायला हवीस, नाही? साहिल, साहिल, तुला हे सगळं एक्सपिरियन्स येत असेल ना? एक्सपिरियन्स? कसला एक्सपिरियन्स? म्हणजे तेच, तू मुलींशी जसं बोलतोस वागतोस ते. मुलींशी? ए प्लीज 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 कीप इट सिंगुलर. मुलीशी. बात यह है ना कि मुझे आज तक तुम जैसी कोई लड़की दिखी नहीं, दिखी तो मिली नहीं, मिली तो बात बनी नहीं, बात बनी तो बात आगे बढ़ी नहीं, इसलिए मैं जिंदगी में पीछे रह गया. आता तू एकटी मुलगी आहेस माझ्या आयुष्यात. तू सोडल्यास इथे काही ऑप्शनच नाहीये जोनिता. डोंट वरी, माझी आता एक फ्रेंड येते, तू तिला भेट. म्हणजे कसं आहे ना, माझ्याशिवाय एक ऑप्शन राहील तुझ्याकडे. हे हाय हाय बाय बेस्ट फ्रेंड. हाय. कोण होता तो? सोड ना, दॅट्स ऑल इम्पॉर्टंट. अगं ऍक्च्युली त्याच्याकडे बघून मला माझ्या एकशी आठवण आली. पण तो असा बोंबाने मारायचा. हा पण काय असं वियर्ड नाहीये. आजच काहीतरी नौटंकी करतोय. इवन माझं एक नौटंकी होतं, साहिल. याचं पण नाव साहिलच आहे. मग नाव नाही, माणूसही सेमच आहे बहुतेक. तुम्ही आयुष्यात अनेकदा गुडघ्यावर बसून मुलींना प्रपोज करणारे पुरुष बघितले असतील, पण आज पहिल्यांदा तुम्ही गुडघ्यावर बसून दयेची भीक मागणारा पुरुष बघताय. प्लीज मला वाचवा ना, प्लीज प्लीज. माती खायची तू आणि आम्ही सावरायची. तुझं तू बघून घे. ऐक ना, तुला माहितीये मुलींच्या बाबतीत माझा रेकॉर्ड क्लीन आहे की नाही. आज पहिल्यांदा मी कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. प्लीज मला वाचवा, प्लीज प्लीज. कचाट्यात नाही, तू तर फोपाट्यात अडकला पाहिजेस. तीच लायकी आहे तुझी. हा, अजून पोरींना कमी लेख, हा अजून त्यांच्या भावनांची खेळ, असंच होणार ना मग. बाई क्या बात आहे भाई, फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट भाई. अडकलो होतो रे बेकार. जुनी त्याचं ठीक आहे, आपल्याला आवडते ती. पण ही अजिता ती किती वर्ष झाली चेटकिणीसारखी मागे येतेच आहे माझ्या. हो बाई. भूतासारखी बसली रे मानगुटीवर. असे खूप वर्ष झाली का मागे येते. वाचला सगळ्यांनी वाचला वाचला. काय रे, काय झालं असं करत होतं, असं काय झालं? नको नको, हिल्स नाही, नको मारू, खूप लागेल. थांब. हे चालेल का? येणी मार.